पत्रकार परिषदेला मेघनाताई उपस्थित आहेत, राजेशजी विटेकर आहेत, रत्नाकरजी गुट्टे आहेत, माजी मंत्री वरपुडकर साहेब देखील उपस्थित आहेत, आमचे संतोष बांगर साहेब पोस्ट आहेत, आमचे संपर्क प्रमुख आनंदजी जाधव आहेत आणि आमचे उमेदवार देखील सईद भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि जी काही मतमतांतरं कालपर्यंत होती त्याच्यामध्ये देखील काही शंका कुशंका घेतल्या जात होत्या आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आज मी परभणीमध्ये आलो आहे. माझी आता विटेकर साहेबांची गुट्टे साहेबांची चर्चा झालेली आहे. जे फॉर्म भरले गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं गैरसमजातनं ते देखील मागे घेण्याच्या संदर्भामधला निर्णय आज आमच्या बैठकीमध्ये झाला आहे. त्याच्यासाठी स्वतः गुट्टे साहेब आणि विटेकर साहेब पुढाकार घेऊन आता ती प्रोसिजर पूर्ण करतील. परंतु हे करत असताना माननीय सुनेत्रा वहिनींनी देखील राजेश यांची चर्चा केली, जे उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि याचा सगळ्याचा परिपाक असा आहे की आता जे फॉर्म आहेत आता विड्रॉ होतील. आता विड्रॉ झाल्यानंतर युबीटीचा एक फॉर्म राहील, अजून एक अपक्ष फॉर्म राहील. या संदर्भात काय निर्णय घ्यायचं, कशा पद्धतीनं निवडणूक लढवायची याची स्ट्रॅटेजी देखील आता आम्ही सगळ्यांनी बसून फायनल केलेली आहे. कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची व्यूहरचना म्हणा, स्ट्रॅटेजी म्हणा, ही आम्ही सगळ्यांनी बसून एकत्र ठरवली आणि आपल्या मनामध्ये जी काही शंका होती की असे सगळे एकत्र बसणार की नाही बसणार, आज सगळे एकत्र येऊन आमचे जे सईद भाई आहेत त्यांच्या विजयाचा संकल्प सगळ्यांनी केलेला आहे आणि उद्यापासून ही सगळी मंडळी एकत्र कामाला लागतील आणि फार मोठ्या मताधिक्यानं महायुतीचा उमेदवार आमचा निवडून येईल. नाही, ठीक आहे ना, अजून 3 वाजेपर्यंत वेळ आहे. 3 वाजेपर्यंत काही गोष्टी क्लिअर होतील. त्या सगळ्या गोष्टींवर आपण 3 वाजल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल. नाही, राहुल गांधींचं म्हणणं आहे की देशावर संकट आहे. ते कुठं देशात बोललेत की बाहेर जाऊन बोललेत? कारण ते शक्यतो देशाची बदनामी बाहेर जाऊन जास्त करतात. त्यामुळे राहुल गांधींच्या म्हणण्याला किती महत्त्व आहे देशामध्ये हे निवडणुकांमधनं तुम्ही बघितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये असेल की देशभरात जी काही राज्य आहेत त्यांच्यामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या तिथे पूर्णतः एनडीएचं सरकार आलेलं आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास व्यक्त केलेला आहे, अमित भाईंवर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सांगण्याला किती महत्त्व आहे याची मला कल्पना नाही, पण त्यांचं कोण ऐकत नाही हे अनेक निवडणुकांमधनं भारतातल्या बंधू भगिनींनी दाखवून दिले. परभणीतल्या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीचा संकल्प सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी केलेला आहे. मी सांगितलं, परभणीच्या बाबतीमध्ये गैरसमजातनं जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा फॉर्म भरलेला होता त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या ज्या आहेत, अध्यक्ष आहेत, सुनेत्रा वहिनींनी देखील राजेशजींची चर्चा केली, गुट्टे साहेबांची चर्चा केली. माझ्यासमोर तटकरे साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची देखील चर्चा झालेली आहे. आता देखील माझी थोड्या वेळापूर्वी तटकरे साहेबांची चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळं महायुती म्हणून आम्ही एकसंघ राहण्याचा निर्णय जो नेत्यांना अपेक्षित आहे तो आम्ही घेतलेला आहे. म्हणूनच आम्ही सगळे तुम्हाला इथे दिसतोय आणि आता 11 वाजता फॉर्म मागे घ्यायची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आता ही पत्रकार परिषद संपली की दोघे जाऊन तो फॉर्म मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतो. नाही, आवश्यकता भासली तर भेटेन ना मी, पण आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराची जबाबदारी जर विटेकर साहेबांनी घेतलेली आहे तर मला काय त्यांच्याशी बोलायची आवश्यकता नाही. माझं विटेकर साहेबांची चर्चा झालेली आहे. नाही, भारतीय जनता पार्टीकडनं जरी उमेदवारी अर्ज असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या इथे बसलेल्या आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, ते जबाबदारी घेतील. जाऊ देव, माझ्यावर टीका कोण काय करता. आता कोकणातला विषय परभणीत कुठं तिकडे जाईन मी, तिकडे कोकणात बघेन माझ्यावर नाराज कोण असेल तर माझ्यावर का नाराजी आहे, कशासाठी नाराजी आहे ते बघेन ना. 4 दिवसापूर्वीची ही चर्चा होती. त्याच्यानंतर अब्दुल सत्तार साहेबांची देखील भेट झालेली आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की परभणीच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो सांगण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. बाकीच्या सगळ्या विषयांवर आपण 3 वाजल्यानंतर बोलू. नाही, याच्यामध्ये मी तेच तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची असेल, या संदर्भामध्ये एकसंघपणानं पुढे जायचा ज्यावेळी निर्णय होतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी कालपर्यंतच्या होत्या. आज त्याच्यामध्ये प्रचंड परिवर्तन झालेलं आहे. म्हणूनच सगळे आम्ही एकत्र बसलेलो आहोत. आता बांगरसाहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळं कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची रणनीती आणि एकसंघपणा आमच्या सगळ्यांमध्ये आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची जर बैठक असेल तर ती महायुतीच्या दृष्टीनं सकारात्मकच होईल. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्यासाठी मेघनाताई इथं आहेत आणि वरपुडकर साहेब देखील इथं आहेत. आता जे मला माहितीच नाही त्याचं उत्तर मी कसं देऊ शकतो? मी माहिती घेतो जळगावची. जळगावला काय झालंय, कशा पद्धतीनं झालंय, महेंद्र दळवी साहेब काय बोलले. बघा मी थेट जे आलो ते इथं आलो, आमच्या सगळ्या लोकांची बैठक घेतली आणि परभणीच्या संदर्भामध्ये काय निर्णय झालाय यासाठी आपण चर्चा करतो. पण परभणीमध्ये महायुतीचा विजय हा फार मोठ्या फरकानं होईल.